असं इकडून असं दगड लावून आहे ना मस्त लव बनवलं आहे मित्रांनो. तर बघू शकता आपले गावाकडची पोरं. तर मित्रांनो तुम्ही ना एक नोटीस करा मित्रांनो, याच्यात काहीतरी हे दगडांमध्ये ना असे दगड ठेवून आहे ना मित्रांनो मस्तपैकी काहीतरी नाव काढलेलं आहे मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा आदिवासी ब्लॉगर प्रकाश. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर आज आपण आलो आहे आपल्या घराच्या पाठीमाग आपल्या डोंगरावर आलो आहे मित्रांनो. आपण आलो आहे असंच आपलं नजारा कॅप्चर करण्यासाठी आपण. तर बघू शकता आपण आपल्या डोंगरावरती आलो आहे. आपलं गावाकडचं वातावरण बघू शकता मित्रांनो. तर बघा कशी ग्रीनरी मस्त मस्त. तर सध्या पाऊस आला. तर मित्रांनो सध्या पाऊस आला तर आपण झाडाखाली बसलो होतो मस्तपैकी. तर आता सध्या पाऊस गेला आहे मित्रांनो. तर तुम्ही बघा हे आपण झाडाच्या सेफ्टीमध्ये बसलेलो आपण. तर बघा तर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला ना एक अशी इंटरेस्टिंग वस्तू दाखवतो मित्रांनो. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. तर चला मग. तर बघू शकता मित्रांनो मी ती काही वस्तू. तर बघू शकता मित्रांनो इथं आपली पार्टी होत होती मित्रांनो पहिली. तर आता सध्या आपली ही बिर्याणी हाऊस सध्या बंद आहे मित्रांनो. तर बघू शकता. तर बरेच वर्ष नाही मित्रांनो, 2-3 महिने झाले असतील मित्रांनो आपली बिर्याणी हाऊस बंद आहे मित्रांनो. तर आता बघू आपलं पोरांचं कसं नियोजन असतं मित्रांनो. तर कॉन्ट्री जमा झाली तर लगेच आपली बिर्याणी हाऊस कुठं काय ते असं तसं चिकन पार्टी सगळं बनवतं आहे मित्रांनो आपण इथं. तर चला तुम्हाला आपल्या नदीचा मस्त व्ह्यू दाखवतो मित्रांनो. तर बघा हे बघा मस्त आभाळ आलं आहे मस्त खतरनाक. तर बघू शकता मित्रांनो आपला आवाज क्लिअर येते का नाही मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि आपला ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते पण नक्की सांगा मित्रांनो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. तर आपण सध्या नवीनच सुरुवात केली आहे ब्लॉगची मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो तिथे आहे ना ते कबूतर बसले मित्रांनो. तर गेले ओढून मित्रांनो दिसत नाही. तर बघा मित्रांनो ही आपली इकडं ही नदी आहे मित्रांनो. मस्त साफसुथरं पाणी येऊ राहिलं आहे मित्रांनो एकदम निताळ. तर बघा मित्रांनो कबूतर उडाले मित्रांनो. हे आपले पाळीव आहे मित्रांनो. तर चला मग आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. आणि आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा मित्रांनो. म्हणजे आपला ब्लॉग बघत जा मित्रांनो. आपण असेच ब्लॉग बनवू तुमच्यासाठी, असेच ब्लॉग बनवू मित्रांनो. कारण की आपल्याला काय अजून काही एवढी काही सवय नाही मित्रांनो ब्लॉग बनवायची, पण बनवू. तर मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो मित्रांनो. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर चला मग तोपर्यंत आहे ना आपला नजारा मस्तपैकी बघून घ्या मित्रांनो आपलं गावकडचं वातावरण. तर बघू शकता ते आपलं पार्टी म्हणजे बिर्याणी हाऊस तिथं चुली आपली. तर बघू शकता. आणि समोर ती शेड दिसते का मित्रांनो ते पोल्ट्री हाऊस आहे मित्रांनो. एशी फार्म आहे मित्रांनो. त्याच्यात काय बॉयलर चिकन काही बनवतात मित्रांनो. 21 दिवसात मित्रांनो तयार होते मित्रांनो. तर बघू शकता ते आपण म्हणत होता ना तुम्हाला एक अजून वस्तू दाखवतो म्हणजे काही ती इंटरेस्टिंग काही चीज. तर इथं आपल्या गावाकडच्या पोरांनी ना मस्तपैकी असं इकडून असं दगड लावून आहे ना मस्त लव बनवलं आहे मित्रांनो. तर बघू शकता आपले गावाकडची पोरं. तर मित्रांनो तुम्ही ना एक नोटीस करा मित्रांनो, याच्यात काहीतरी हे दगडांमध्ये ना असे दगड ठेवून आहे ना मित्रांनो मस्तपैकी काहीतरी नाव काढलेलं आहे मित्रांनो. पण ते काही क्लिअर असं काही दिसत नाही मित्रांनो. गवत झालं आहे ना मित्रांनो त्याच्यामुळं काही असं दिसत नाही. तर मित्रांनो आपण आहे ना जेव्हा आम्ही बारीक होतो त्यावेळेस आहे ना मित्रांनो आम्ही या डोंगरावरती आहे ना सायकल घेऊन यायचो मित्रांनो. सायकल घेऊन यायचो मित्रांनो. ह्याच ठिकाणी म्हणजे याच जागी आहे ना मित्रांनो आपण असं मोठा सर्कलमध्ये असं राऊंड मारून आहे ना मित्रांनो आपण काय म्हणते त्याला आट पाडला होता मित्रांनो. ते इतका मोठा असा
ग्राउंडमध्ये पाडला होता मित्रांनो, ते आहे ना पूर्ण असं इथं लोकेशन मॅपमध्ये जर आपण लोकेशन सर्च केलं ना मित्रांनो इथला, तर असं पूर्ण मॅपमध्ये तो आठ दिसत होता मित्रांनो. एवढा मोठा आठ पाडला होता आपण. तर काय नाही, मग चला आपल्या ब्लॉगमध्ये असंच बनवून राहा मित्रांनो. पण आपल्या चॅनलला आहे ना नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण की आपला चॅनल फारच कमी सबस्क्रायबर आहे मित्रांनो. तर मग चला इकडला नजारा बघा कसं काय मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो इकडं कसं काय पाणी एकदम साफसुथरं मस्तपैकी आहे, एकदम निळसर पाणी आहे मित्रांनो. बघू शकता इथून तर काही दिसू शकत नाही मित्रांनो. तर बघू शकता आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. तर बघू शकता बघा त्या साईडला मित्रांनो पाऊस गेलाय मित्रांनो, तुम्हाला दिसतंय का नाही. तर तिकडं बघू शकता पाऊस आहे. तर मित्रांनो आपल्याला आहे ना तर म्हणजे आपल्याला ब्लॉगिंग करण्यासाठी ना आपला आवाज काही क्लिअर येत नाही, त्याच्यामुळं आपल्याला आहे ना तर म्हणजे वायरलेस माईक घ्यायची लई गरज आहे मित्रांनो. कारण की आपण कुठं पण गेलो ना असं लांबून शूट करता येत नाही मित्रांनो आपल्याला. तर आपण ब्लॉग बनवण्यासाठी आपण माईक लवकरात लवकर घेऊ आणि चांगलं मस्त एखादा असा फोन पण घेऊ. कारण की आपल्याला ब्लॉग बनवण्यासाठी आपला कॅमेरा क्वालिटी म्हणजे चांगला नाही मित्रांनो. त्यासाठी आपला चालू आहे प्रयत्न, कुठून तरी 4-2 रुपये भेटले ना तर नवीन डिवाईस घेऊन टाकू आपण, मस्तपैकी क्लिअर मस्तपैकी आपण व्हिडिओ काढू. तर तुमच्यासाठी असेच ब्लॉग बनवू मित्रांनो. तर बघा मस्त क्लाउड झालं मित्रांनो, हे बघू शकता. तर तिकडं बघू शकता ते मोठमोठ्याले डोंगर आहे तिकडं. तर बघू शकता तिकडं आपलं गाव आहे मित्रांनो. तर आपण इथून आपले जस्ट या टोकापाशी खाली आपलं घर आहे मित्रांनो, ते आपण काही दाखवू शकत नाही मित्रांनो लगेच. तर ते दाखवू कधीतरी आपण एखाद्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो, ते डोंगर तिथून असा रस्ता आहे मित्रांनो आपल्याला असं इकडं त्या शाळेच्या तिथून तसं तिकडं जायला आहे ना. जर आपण इकडं तो गाव आहे मित्रांनो, तिथं गाव आहे आपलं, म्हणजे ते बाजार भरतात ना मित्रांनो, ते प्रॉपर तिथं नाही मित्रांनो, तिथून आतमध्ये आहे तिकडं 2-3 किलोमीटर. तर इथून अंतर असेल मित्रांनो, तर इथून अंतर असेल ना आपल्याला जवळजवळ बाजारपेठेत जायला मित्रांनो जवळजवळ 9-10 किलोमीटर असेल. तर काही लोक इथून पायी जातात. सध्या मी पण पायी जातो मित्रांनो, कारण की आपल्या गाडी पण नाही काही नाही, आपण असंच. तर तुम्हाला जे आपले ब्लॉग बघितले ना मित्रांनो, ते आपण टोमॅटोचं ब्लॉग टाकले मित्रांनो. तर तुम्हाला ना आपली शेती दाखवतो मित्रांनो. बघा ती आपली टोमॅटो शेती आहे मित्रांनो. इकडं ती बाजरी म्हणजे आपलीच आहे. तर तो बांध मित्रांनो, तो बांध बघू शकता. ते बांधाचे आपण लाकडं तोडलेले मित्रांनो टोमॅटोसाठी. तर काय नाही, मग चला मग आपला ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, तर लाईक आणि कमेंट शेअर करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर असेच नवीन आपले ब्लॉग येतील मित्रांनो. आणि आपले लवकरच आई आपल्या इकडं कोकणपट्ट्यातले ब्लॉग येणार आहे लवकर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो, लवकरात लवकर धडाधड करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो, तर अजून एक आपल्या डोंगरावरती एक म्हणजे अशी एक आगळी वेगळी मस्तपैकी गुफा आहे मित्रांनो. ते जर तुम्हाला ती गुफा बघायची असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ब्लॉगला लाईक कमेंट म्हणजे नेक्स्ट पार्ट ब्लॉगचा दुसरा पार्ट बघण्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला तुम्हाला एक हिंट देतो मित्रांनो, हिंट नाही दाखवतो डायरेक्ट. आपण मी डोंगरावरती ती गुफा कुठे आहे ती दाखवतो मित्रांनो तुम्हाला. तर ती झाला ब्लॉग येईनच मित्रांनो, लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. जर तुम्ही आपल्या ब्लॉगला जर सपोर्ट जर केला ना मित्रांनो, तर नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या गुफेवरतीच बनवू मित्रांनो. कारण की थोडी प्राचीन काळातली गुफा आहे मित्रांनो, थोडासा इतिहास पण आहे त्या गुफाचा. तर तुम्हाला सांगेन त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
तर चला तुम्हाला आपण ती गुफा दाखवूया. चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, जेव्हा आम्ही बारीक असायचो ना मित्रांनो, त्यावेळेस या गुफेमध्ये हे आपले काय म्हणतात त्याला, तरस लांडगं बिंडगं काय ते वगैरे वगैरे राहत होते मित्रांनो. बरंच काळ झाले मित्रांनो, इकडं काही कोणी येत पण नाही आणि फिरकत पण नाही मित्रांनो. तर बघू शकता हे लिंबाच्या झाडच्या जस्ट खाली या साईडला आहे ना, इथं गुफा आहे. तो आपण जे म्हणतो ना ती गुफा इथं आहे. तर ती गुफा आपण दाखवू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा मित्रांनो. आपला व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. जर आपल्या ह्या ब्लॉगला आहे ना, जर 500 कमेंट, 500 नाही एवढे जादा टार्गेट नाही मित्रांनो, लय 10 कमेंट जर आले ना, लगेच आपण त्या गुफेचा म्हणजे ब्लॉग बनवू मित्रांनो. तर चला मग, तोपर्यंत आपला व्ह्यू बघा मस्त आपल्या डोंगरावरचं कसं आहे, खतरनाक. गावाकडची मजा वेगळीच असते मित्रांनो. तर चला मग, तर आपला ब्लॉग इथंच एंड करू आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तो चला मग, मी तुमचा आदिवासी ब्लॉगर. चला मग भेटू नंतर.